श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे आज चैत्र पौर्णिमेनिमित्त भाविकांनी मोठी गर्दी केली होती। यावेळी ते हनुमान जन्मकाळ सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला। भाविकांनी स्नानासाठी व श्रींच्या दर्शनासाठी हजेरी लावली। नृसिंहवाडी येथील दत्त मंदिरात पहाटे 5 वाजता काकड आरती व षोडशोपचार पूजा होऊन सकाळी सूर्योदयाला श्री हनुमान जन्मकाळ सोहळा संपन्न झाला। दत्त मंदिरात सकाळी रुद्र एकादशीने होऊन 8 ते 12 वाजेपर्यंत अभिषेक, दुपारी 12:30 वाजता श्रींच्या चरणकमलावर महापूजा, दुपारी 3 वाजता पवमान पठण होऊन रात्री 8:30 नंतर धूप दीप आरती होऊन पालखी सोहळा संपन्न झाला व रात्री 10 वाजता शेजारती करण्यात आली। सांगली, मिरज, इचलकरंजी आदी परिसरातून अनेक भाविक पहाटे दर्शनासाठी चालत आले होते। आजपासून वशक स्नान प्रारंभ होत असल्याने भाविकांनी कृष्णा पंचगंगा या 2 पवित्र नद्यांच्या संगमावर अनेक भाविकांनी स्नानासाठी हजेरी लावली। येथील दत्तदेव संस्थानमार्फत दर्शन रांग, कापडी मंडप, मुखदर्शन, सीसीटीव्ही, नदीकाठी सुरक्षा रक्षक, पिण्यासाठी गार पाणी, उन्हाळी मंडप व मोफत महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली। तसेच येथे श्री हनुमान जयंती उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला। सकाळी 5:30 वाजता येथील वेदशास्त्र संपन्न दिलीप शास्त्री उपाध्ये यांचं पुराण होऊन सकाळी सूर्योदयावेळी हनुमान जन्मकाळ करण्यात आला। उपस्थित भाविकांनी आकर्षक फुलांनी सजवलेल्या चांदीच्या पाळण्यावर अबीर, गुलाल व फुलं उधळली। रामकृष्ण पुजारी यांनी हनुमानचे यथोचित पूजन केलं व सुवासिनींनी पाळणा जोजवून आरती केली। हनुमान जन्मकाळ निमित्त मंदिराला रंगरंगोटी, सजावट, रोषणाई करून कापडी मंडप घालण्यात आला होता। मराठी एस न्यूजसाठी नृसिंहवाडीहून संदीप अडसूळ।